आता पुढचं नियोजन काय आता एवढ्याच 10 म्हशी थांबायचं नाही नाही 2-3 महिन्याने पुन्हा एक लॉट ऍड करायचा. बरोबर या वर्षी पूर्ण 30 म्हशीचं भरायचं आहे. टार्गेट आहे म्हणा 30 म्हशीचं टार्गेट आहे. हा आणि त्या स्ट्रक्चर वगैरे हे बांधायला वगैरे किती खर्च आला तुम्हाला सगळं? आता किती आहे आम्हाला एरिया किती काय सांगा थोडं. हा आता 60 बाय 48 आहे. 60 बाय 48. हा त्याच्यात 30 म्हशी आरामशीर बसतात. आता एक साइडला हे सगळे तुमचे 10 एक म्हशी साईडला 10 म्हशी बसून पुन्हा 5 म्हशी बसायची जागा आहे. म्हणजे एका साईडला 15 आणि या साईडला 15 30 असे 30 म्हशी बसतात. आणि त्यांच्याच मागे त्यांच्या बछड्यांची सोय केली आहे आपण की म्हणजे भैया लोकांना पण त्रास व्हावा नाही की म्हणजे तिथून थोडा स्पेस राहायला पाहिजे, अंतर राहायला पाहिजे. ते स्ट्रक्चर पूर्ण दादाकडूनच भेटलं. खर्च तर बऱ्यापैकी आला 12-13 लाख. आता तेवढे 10 म्हशी आहेत म्हटल्यानंतर तेवढे इन्व्हेस्ट करावेच लागणार आहे. नाही स्ट्रक्चर साठी किती आला? 12-13 लाख आला. कारण आपण ते पुढच्या दृष्टिकोनाने सगळं केलंय म्हणून पुढचं नियोजन. आता पुढचं डेअरी सुद्धा नाहीये. बर तर आपल्याला म्हणजे इथं कोणी संकलन पण नाही करत. आपल्याला ते स्वतः हब करायचं इथं की जितक्या इथं डेअरी बनल आता नवीन यांचं दूध सुद्धा आपण घेणार आणि पूर्ण जितका गोठा आपण जितका वाढवू शकतो तो वाढवायचा आहे. स्वतःचा ब्रँड तयार करायचा आहे. आता सगळ्यात पहिलं तर सगळ्या पूर्ण एरियात माझाच पहिला डेअरी फार्म आहे. मित्रांनो नमस्कार. सध्या आपण आलोय यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव या तालुक्यामध्ये. तर हा जो तुम्ही फार्म बघताय 10 म्हशींचा फार्म आहे. तर या ठिकाणी या शेतकऱ्याने थेट हरियाणावरून 10 म्हशी खरेदी केलेल्या आहेत. म्हणजे टॉप क्वालिटीच्या मुरज जातीच्या या ठिकाणी म्हशी आहेत आणि यांचं रोजचं संकलन 110 ते 120च्या आसपास आहे. आणि प्रमोद बर्गे डेअरी फार्म यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्ट्रक्चर तुम्ही बघताय. तर या शेतकऱ्याने हे स्ट्रक्चर उभा केलेलं आहे आणि त्या ठिकाणी डेअरी फार्मिंगचा व्यवसाय सुरू केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे या तालुक्यामध्ये आतापर्यंत पहिल्यांदाच या शेतकऱ्यांनी डेअरी फार्मिंग सुरू केलेलं आहे. कारण या ठिकाणी बऱ्याच शेतकरी कुठलाही कुक्कुटपालन व्यवसाय असेल किंवा डेअरी फार्मिंग असेल किंवा शेळीपालन व्यवसाय असेल हे करत नाहीत. तर या ठिकाणी या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा धाडस करून हे या ठिकाणी व्यवसाय सुरू केलेला आहे. आणि यांचं टार्गेट आहे की 30 म्हशी या फार्मवरती टार्गेट आहे की या वर्षी काही पण करून 30 म्हशी भरायच्या. शेतकरी